तर आजच्या लेक्चरमध्ये 2021 आणि त्यापुढील क्वेश्चन पेपरचा अनालिसिस आपण बघणार आहोत. जे आता विज्ञानाचे प्रश्न आहेत ते 20 प्रश्न असतात राज्यसेवा पूर्व परीक्षेला. पण मग त्यात 20 पैकी सुद्धा जर तुम्ही अभ्यास करत असाल रेग्युलर, कुठल्याही साईडचा मुलगा असो, सायन्स, आर्ट, कॉमर्स, कुठल्याही भीती न घेता जर सायन्स केला आणि शांततेत जर प्रश्न सोडवले तर तुमचे एक 20 पैकी 12, 13, 14 तरी प्रश्न बरोबर येतील. त्याच्यापेक्षा मग तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किती आहे तर त्याच्यावर तुमचे 15च्या वरती सुद्धा प्रश्न 17, 18 बरोबर येतात. तर मग आता हा प्रश्न बघा, इथं बेसिक गोष्टींवर विचारलेला असतो. अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. 2020च्या पेपरचं जेव्हा आपण अनालिसिस बघितलं त्याच्यामध्येच आपण थॉम्सनचं जे मॉडेल बघितलं त्याच्यामध्ये न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम हा बघितलेला. म्हणजे आयोग किंवा आयोगातील जे पेपर सेटर असतात ते मागचा पेपर घेऊनच बसतात. याच्यावरून तर तुम्हाला कन्फर्म झालेलं असेल की ते त्यातलाच पॉइंट घेतात आणि प्रश्न काढतात. ठीक आहे, तर हे वाक्य काय आहे आपलं? बरोबर आहे. थॉम्सननी सांगितलेलं आहे केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत भार आणि केंद्रकावरील ऋण भार. आत्ताच वरती बघितलं ॲटम किंवा त्याचा न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅलन्स झालेला असतो. त्यामुळे हे वाक्य इथं चुकीचं आहे. अर्ध वाक्य बरोबर आहे. इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित असतो पण केंद्रक कसं असतं आपलं? पॉझिटिव्ह असतो, कारण तिथे प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात आणि बाहेर इलेक्ट्रॉन असतात, ते बॅलन्स होतात म्हणून ॲटम न्यूट्रल राहतो आपला. त्यामुळे अ बरोबर, ब चूक. थोडासा विचार करायचा. इंग्लिशमध्ये वाचलं तर अजून चांगल्या पद्धतीने कळतं, पण तुमचा कसा कम्फर्ट झोन आहे त्याच्यावर. तुम्ही जर मराठीतून पुस्तक वाचत असाल तर प्रश्न पण तुम्हाला मराठीतच वाचावे लागतील. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. खूप सोपे प्रश्न असतात पण थोडं शांत राहून जर केलं आपण शांत डोक्याने तर ते डील होणारे असतात. आता पाण्याची घनता 1000 kg/m³ आहे आणि तांब्याची घनता 8.9 × 10⁻³ kg/m³ असेल तर तांब्याची सापेक्ष घनता, जेव्हा रिलेटिव्ह डेन्सिटी काढत असतो तेव्हा आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की भागाकार करायचे. आता ते बघायचं भागाकार कशाशी, म्हणजे कारण सगळे फॉर्म्युले किंवा काय सूत्र तिथे आठवतच नसतात. तुम्ही मॅथ्स रिझनिंग जरी क्लास जरी लावले तर तुम्हाला ते आठवत नसतात. त्याच्यामुळे रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा रिलेटिव्ह असं काय आलं तर तुम्हाला भागाकार करायचे. मग भागाकार आता आठवत नाही कशाने कशाला भाग द्यायचा हे जर आठवत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची छोटीशी, की जी मोठी संख्या आहे ती छेदामध्ये घ्यायची आणि तिने भाग द्यायचा. ठीक आहे, मग आता मोठी संख्या 1000 आहे ना, 8.9, मग 8.9 × 10⁻³ आणि 1000 ने त्याला भाग द्यायचा. हे आणि हे 10⁻³ गेले, उत्तर आलं 8.9. मग आपलं 8.9 हे उत्तर. आणि रिलेटिव्ह आहे, भाग देतोय म्हणजे परत त्याचं काय आहे माहिती का, फॉर्म्युला हे येणार नाही, युनिट निघून जातं ना, kg/m³ आणि हे kg/m³, m/³ हे दोन्ही निघून जाणार आहेत. रिलेटिव्हला कधीही हे राहणार नाही, युनिट राहणार नाही. इथं 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युज होऊ शकतं. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, म्हणजे छोटीशी गोष्ट ही लक्षात ठेवू शकता. पुढे आहे पुढचा. जर प्रकाश पहिल्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे हे जे 2 माध्यम असतील, हे हवाचं एक माध्यम आहे, इथं आपण एक काय काढतो, नॉर्मल काढतो. इथून प्रकाश जर या माध्यमातून जात असेल डेन्सर मीडियम मध्ये तर काय होतं, तो झुकतो, स्तंभिकेकडे झुकतो. तर हे काय कशामुळे होतं, तर दोन्हीचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, अपवर्तनांक, हा ह्याच्यामध्ये फरक असतो हवेचा आणि डेन्सर मीडियमचा, तर त्याच्यामुळे ते झुकणार आहे. तर त्यांनी काय दिलंय की पहिल्या माध्यमातून 2.8 2 × 10⁸ मीटर/सेकंद वेगाने दुसऱ्या माध्यमात जात असेल, त्याचा वेग पण दिलेला आहे. तर काय विचारले बघा, दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचे. तर आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा असा साइन असतं, दुसऱ्या माध्यमाचा काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. आता लक्षात ठेवायचं ज्याचं काढायचं त्याला छेदामध्ये घ्यायचं, कळलं का? आता दुसऱ्या माध्यमाचा हे काय आहे, स्पीड काय आहे, तर त्याला छेदात घ्यायचं. 1.25 × 10⁸ जे आहे ते आणि 2 × 10⁸
आता हे 10⁸ गेलं तर मग 2/1.25 1.6 हे त्याचा आन्सर येतं. मग ज्याचा काढायचा आहे त्याला छेदामध्ये घ्यायचा, एवढंच वाक्य लक्षात ठेवायचं, कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती दरवर्षी प्रश्न असतात. तर मग सोपं आहे, ज्याचं काढायचं त्याला छेदात घ्यायचं. लिहिताना काय वरती लिहायची गरज नाही, लिहायला मी फक्त सांगितलं ज्याचं काढायचं त्याला छेदात घ्यायचं हे करायचं. कारण काय होतं, हे दोन्हीने आन्सर निघणारे दिलेले असतात. आता तुम्ही जर 1.25 वरती घेतलं आणि 2 जर खाली घेतलं, त्याचं पण एक उत्तर दिलेलंच असतं, त्यांचं तयार असतं. म्हणजे 4 पैकी एक ऑप्शन तसा पण असतो. आपलं अजून कन्फ्युजन वाढतो. पण एवढं लक्षात ठेव, ज्याचा काढायचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याला छेदामध्ये घ्यायचा, एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पुढचं 2 पृष्ठभागाच्या मध्ये ज्यावेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात येतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात, इंग्लिश मध्ये वाचा. व्हेन टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट हॅव व्हेरी थिन लेअर ऑफ लुब्रिकंट इट इज टर्म्ड ॲज ग्रीसी फ्रिक्शन म्हणतात. पहिल्यांदा ग्रीसी फ्रिक्शन दिलेलं, सेकंड टाइम आयोगाने तो प्रश्न ते कॅन्सल केलेलं होतं. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न, एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यासाठी 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती? शांततेत अशा वेळी थोडंसं पाणी प्यायचं, थोडासा पॉज घ्यायचा आणि थोडा फॉर्म्युला आठवायचा, विचार करायचा एक एक करून. आता पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, तर वर्क डन पर युनिट टाइम. ठीक आहे. आता वर्क म्हणजे काय, वर्कचा फॉर्म्युला परत, कारण वर्क नाही ना दिले इथं, त्याच्यामुळे आपल्याला परत फॉर्म्युला इलॅबरेट करावा लागतो. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किंवा F इंटू डी. ठीक आहे. तर मग काय दिलेलं आहे, मग आता परत फोर्स दिलेला नाहीये, मग आपण याच्यामध्ये काय करू शकतो, फोर्सचा फॉर्म्युला आठवायचा, मास इंटू ऍक्सिलरेशन. ठीक आहे. M इंटू ए किंवा M इंटू जी. तर मग इथं आपला फॉर्म्युला तयार काय झाला, M इंटू जी इंटू डी अपॉन टाइम. तर मास किती दिले, 25 किलो, जी 9.8 घ्यायचा, डिस्प्लेसमेंट 5 मीटर आहे आणि टाइम 30 सेकंड लागतोय. तर मग याचं हे काढायचं. तर एवढं काढलं की 40.83 हे तुमचं उत्तर येणार आहे. तेवढं शांततेत तो फॉर्म्युला आठवायचा. जर नाही आठवला तरी आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, 2 ऑप्शन पूर्ण संख्या आहेत, 2 ऑप्शन अपूर्ण संख्या आहेत. असं जर तुम्ही काहीतरी लिहिलं, कसं आहे तिथं ना तुम्हाला एकतर गुणाकार भागाकार करूनच उत्तर काढायचे असतात. शक्यतो पॉइंट वाला फ्रॅक्शन वाला ऑप्शन निवडायचा. 2 आहे तर 2 पैकी एक घेऊ शकता. घ्यायची रिस्क तर तुम्ही तशी रिस्क घ्यायची. ठीक आहे. आता मला फॉर्म्युला माहिती होतं म्हणून मी ते काढलं, पण सगळ्यांनाच तिथं आठवेल असं नाही, त्याच्यामुळं काहीतरी जुगाड करून आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे, पण सोडवायचाच. आता पुढचा हा प्रश्न जो आहे, लेझर पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यास चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास, काय म्हटलं त्यांनी, पृथ्वीवर परत येण्यास त्याला 2.56 सेकंद लागतात. म्हणजे जाऊन परत येण्यासाठी. मग जर जाण्यासाठी किती लागेल किंवा फक्त येण्यासाठी, तर ह्याला 2 ने डिवाइड करायचं. मग किती झाले, 1.28 सेकंद झाले. एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणजे ती त्रिज्या आहे ना, त्रिज्या एकाच बाजूने काउंट होणार. चंद्राच्या पृथ्वीभोवतीचा परिभ्रम कक्षेची त्रिज्या म्हणजे ते डिस्टन्स झालं, तर आपल्याला त्रिज्या विचारलेली आहे. ठीक आहे. तर स्पीड, आपल्याला स्पीड माहिती आहे, S = 3 × 10⁸. ठीक आहे. तर मग आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, स्पीड = डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स विचारले, त्रिज्या विचारले म्हणजे डिस्टन्स विचारले, म्हणजे स्पीड इंटू टाइम. स्पीड किती, 3 × 10⁸. आणि टाइम किती लागला, 1.28. ह्याचा गुणाकार करायचा आणि आपल्याला उत्तर येणार आहे. बरं, हे फॉर्म्युलानं काढलेलं उत्तर आहे. पण जर तुम्हाला एवढी तर एक गोष्ट माहिती असते ना, म्हणजे माहिती असेल की चंद्रापासून प्रकाश पृथ्वीवर येण्यास किंवा याच्यासाठी
3 × 10⁸ एवढं हे लागतं, किंवा स्पीड इंटू टाइम एवढा वेग आहे बाबा प्रकाशाचा. तर मग त्याच्यात पण 10⁸, 10⁸ वाले 2 ऑप्शन आहेत. मग ह्या दोन्हीमध्ये तुम्ही एक रिस्क घेऊ शकता. ठीक आहे, 2 ऑप्शन तर असे जाणार आहेत तुमचे. थोडासा विचार करून प्रश्न सोडवायचा. प्रश्न तुमचा 100% बरोबर येणार आहे. 56 झाला, अजून एक प्रश्न राहिलाय. ठीक आहे, आता खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती आवरण नसते असं म्हटलेलं आहे. मेम्ब्रेन नसणार कोणती सेल ऑर्गॅनली आहे? पेशी आणि पेशी अंगक याच्या हा चॅप्टर पण आपला असतो. तर त्याच्यावरती बघा आता क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, लायसोझोमला काय म्हणतात? आत्मघातकी पिशव्या किंवा सुसायडल बॅग्स म्हणतात. मायटोकॉन्ड्रियामध्ये आवरण असतं, त्यांना DNA पण असतो सेपरेट, आणि क्लोरोप्लास्टला पण आवरण असतं. म्हणजे जर आपण फक्त विज्ञानाच्या स्टेट बोर्ड मधनं फक्त आकृत्या बघितल्या तरी आपल्याला कळेल, फक्त ह्यालाच आवरण नसतं. ठीक आहे, रायबोसोमला आवरण नसतं. तर आता पुढचा बघा, इकॉलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधला? मगाशी आपल्याला इकॉलॉजीची एक व्याख्या दिलेली, ओडमनी शोधलेली, विचारलेला प्रश्न. तर आता इकॉलॉजी ही टर्म कोणी कॉइन केलेली आहे? तर हेकेलनं कॉइन केलेली टर्म आहे ती, सर अर्नेस्ट हेनरिच हेकेल. एकतर नाव पण पूर्ण दिलेलं आहे, थोडंसं वाचून हे करायचंय. बाकीची नावं शॉर्ट मध्ये दिले, ते वाक्य पूर्ण दिलेलं. जसं की 2020च्या पेपरला नाळ्या चित्रपटाचे दिग्दर्शक विचारलेले, त्यांचं नाव पूर्ण दिलेलं, ज्याच्याकडे आपलं लक्ष पण गेलं नाही. ठीक आहे, म्हणजे कधी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये चुकतो आपल्याला कळत नाही. 1967ला ती टर्म त्यांनी कॉइन केलेली होती. टान्सलीचं मग लगेच लिहून ठेवायचं. टान्सलीने इकोसिस्टीम कॉइन केलेली आहे. इकॉलॉजीची व्याख्या कोणी दिली? ओडमने दिलेली आहे. टेलरनं काय केलं? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहून तिथे ठेवायच्या शॉर्ट नोटच्या फॉर्म मध्ये. आता पुढचं आहे युकॅरियोटिक पेशी संदर्भात त्यांच्या DNA संदर्भात खालील विधानांचा विचार करा. आता हा प्रश्न तुम्हाला वाचायला थोडासा म्हणजे समजायला किंवा ह्याला किचकट आहे. युकॅरियोटिक म्हणजे ज्या ट्रू सेल्स असतात, म्हणजे आपण जे आहे मल्टीसेल्युलर प्राणी, ते सगळे युकॅरियोटिक मध्ये येतात. तर बघा, हिस्टोन्स आर स्मॉल प्रोटीन्स असोसिएटेड विथ क्रोमोझोमल DNA. आपल्या DNAच्या भोवती जे असे रॅप केलेले असतात, तर ते ना हिस्टोन प्रोटीन असतात. ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर दीज प्रोटीन्स आर रिच इन बेसिक. आता प्रोटीन हे अमायनो ऍसिडनेच बनलेली असतात, त्यामुळे कुठल्या अमायनो ऍसिड त्याच्यात जास्त आहेत अमिनो ऍसिड हे करणं म्हणजे जास्त विचार करायची गरज नाही. ठीक आहे, मग बरोबर आहे. आणि प्रोटीन लॅक ट्रिप्टोफॅन, दीज प्रोटीन लॅक ट्रिप्टोफॅन. आता ऑप्शन बघा इथं, ऑल ऑफ द अबव आहे. तुम्हाला माहिती नाही तर नाकारायचं नाही. प्रश्न बरोबर आला, इव्हन टेस्टला सोडवताना सुद्धा प्रश्न बरोबर आला तर ते लिहून टाकायचं, पण ऑल ऑफ द अबवच करायचं अशा प्रश्नांमध्ये. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, हा बघा, खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत होत नाही? इंग्लिश मध्ये वाचूया. विच अमाउंट द फॉलोइंग इज नॉट इन्व्हॉल्व्ड इन रेस्पिरेटरी प्रोसेस. 2 प्रोसेस असतात, थोडस सायन्सचं वाचलेलं असेल. एक आहे फोटोसिंथेसिस आणि काय रेस्पिरेशन. आता फोटोसिंथेसिस मध्ये काय होतं की जे वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी यांचा वापर करून, क्लोरोफिलचा वापर करून जे अन्न तयार करणार आहे, कशाच्या फॉर्म मध्ये? ग्लुकोज. जे काही ग्लुकोज तयार करणार आहे, तर ते ग्लुकोज तयार होणं म्हणजे फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण. आणि त्यानंतर उत्सर्जन जे असते ती रेस्पिरेशन प्रोसेस आहे. जो ग्लुकोज तयार होतो त्याला सेल्युलर किंवा पेशीय रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतात. तर ग्लुकोज तयार होतो, त्याचं ATP मध्ये कन्व्हर्जन करणं त्याला रेस्पिरेशन म्हणतात. तर ATP
एका ग्लुकोज पासून किती 38 एटीपी मिळतात, हे सगळं आपण वाचलेलं असतं. पण त्याच्या स्टेप्स असतात, बेसिक वर प्रश्न आहे बरं का, स्टेप्स वर प्रश्न आहे की कुठली रेस्पिरेटरी म्हणजे रेस्पिरेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही. मग रेस्पिरेशन मध्ये नाही म्हणजे ती फोटोसिंथेसिस मध्येच असली पाहिजे. ठीक आहे, तरी केल्विन सायकल आहे ती फोटोसिंथेसिसचा भाग आहे. आता फोटोसिंथेसिस म्हणजे ग्लुकोज तयार होण्यापर्यंतचीच प्रोसेस असते आणि त्यानंतर मग ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन त्याच्यापासून आपल्याला एटीपी मिळतो. मग हे ग्लायकोलिसिस म्हणजे तोडणं, लायसिस. त्यानंतर सिट्रिक ऍसिड सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, त्यामुळे आपला आन्सर हे केल्विन सायकल आहे. केल्विन सायकल हे रेस्पिरेटरी प्रोसेसचा भाग नाही, ते फोटोसिंथेसिस प्रोसेसचा भाग आहे. आणि हे ग्लायकोलिसिस पासून इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन पर्यंत तिथून ग्लुकोजचं कन्व्हर्जन हे एटीपी मध्ये होतं, तर ते रेस्पिरेटरी प्रोसेसचा भाग आहेत. तर अशा पद्धतीने थोडा विचार करून हा प्रश्न सोडवायचा. त्यानंतर आहे पोलिओ बद्दल प्रश्न विचारले. पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे. आता प्रश्न बघा, नीट प्रश्न वाचायचा मग ऑप्शन वाचायचे. इथं ABC ना सब ऑप्शन मध्ये एक कुठलं तरी तुम्हाला नाकारायचे. तर बघा, पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे दिलेले आहे प्रश्नामध्ये. WHO ने पोलिओ आजारासाठी सदस्य राष्ट्रांना खूप सुविधा दिल्या आणि वरती बोलतात विषाणूजन्य आहे, स्वतःच उत्तर दिलेले आणि खालती DNA म्हणतात. DNA व्हायरस, तर हा व्हायरस आहे तो RNA व्हायरस आहे. विषाणूजन्यचे पण RNA व्हायरस आहे, त्यामुळे ए ऑप्शन गेला. आता BC का CD? पोलिओ मायलेटिस सर्वसाधारणपणे याला पोलिओ म्हणतात आणि पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम 95 ला सुरू झाला आणि पोलिओचे निर्मूलन झाले. आयोगाने पहिल्या आन्सरकीने BC उत्तर दिलं, पण BCD पाहिजे. आपल्याकडे 2014 ला 27 मार्च 2014 लाच ह्याचं निर्मूलन झालेलं आहे, त्याच्यामुळे BCD पाहिजे. म्हणून आयोगाने हा प्रश्न काय केला, कॅन्सल केलेले. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, मानवाच्या पोटामध्ये कोणकोणते जठर रस पोटामध्ये, आता इंग्लिश मध्ये विच गॅस्ट्रिक ज्युसेस आर सिक्रेटेड इन ह्युमन स्टमक. पोट म्हणजे आपल्याला सगळंच वाटतं, ते स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन म्हणजे जे लहान आतडं मोठं आतडं सगळं वाटतं इथं वाचल्यावर. तर स्टमक मध्ये कोणते, तर स्टमक मध्ये HCl आणि पेप्सिन हे असतात. आता बाकी हे ट्रिप्सिन आहे किंवा हे ट्रिप्सिन आहे, हे जे आहे ना, हे तुमच्या लहान आतड्यामधले लहान आणि मोठ्या आतड्याचे भाग आहेत. HCl आणि पेप्सिन हे फक्त तुमच्या पोटामध्ये किंवा स्टमक मध्ये असतं. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा. तर आपल्याला माहिती आहे की असं जर आपण हृदय काढलं, समजून घ्या आता, तर हे 4 कप्पे असतात आपल्या हृदयाचे. पहिल्यांदा रक्त इथून इकडं येतं किंवा इथून असं जे आहे ते राईट ऑरिकल, त्याला ऑरिकल म्हणतात किंवा त्याला अलिंद म्हणतात मराठीमध्ये, इथं येतं. त्यानंतर इथून ते राईट वेंट्रिकल म्हणजे निलयामध्ये जातं. त्यानंतर ते इकडं पंप केलं जातं फुफ्फुसाकडे, या साईडला फुफ्फुस असतं, तर इथं लेफ्ट ऑरिकल आहे आणि तिथून मग ते इकडे लेफ्ट वेंट्रिकल म्हणजे डाव्या निलयामध्ये जातं आणि तिथून एक जी पाईप असते तर त्याच्या थ्रू ते बाहेर शरीराला पुरवलं जातं. ठीक आहे, इथून आत येतं. मग काय, राईट ऑरिकल इंग्लिश मध्ये वाचूया. क्रम विचारले, राईट ऑरिकल टू राईट वेंट्रिकल, BD असलेला ऑप्शन हा गेला, हा गेला. हे बघा एकच ऑप्शन आहे BD वाला. राईट ऑरिकल टू राईट वेंट्रिकल टू लेफ्ट ऑरिकल आणि मग तर लेफ्ट वेंट्रिकल, मग बाहेर बॉडीला. थोडीशी डायग्राम बघायची, 11वी 12वीच्या स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा हा भाग असतो. ठीक आहे, आता हा प्रश्न याच्यामध्ये बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इंटरमिडिएट स्टेप्स इन रेस्पिरेशन, म्हणजे रेस्पिरेशन फोटोसिंथेसिस ह्या भागावर 2 प्रश्न विचारलेले आहेत 2021 ला. तर कुठली स्टेप नाही असं. तर मग आता ते तुम्ही सगळं म्हणजे सगळेच मुलं सायन्स बॅकग्राऊंडची नाहीत, सगळ्यांनीच ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत अभ्यास केलेला नसतो, त्याच्यामुळे जास्त लोड न घेता जास्त इलॅबोरेटिव्ह किंवा जास्त मोठा ऑप्शन निवडायचा, रिस्क घ्यायची. ठीक आहे, तर 2 आन्सर याचा आहे.
पुढं कॅल्शियम ऑक्साईडची स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी काय करावं लागेल? इन कॅल्शियम ऑक्साईड सो एज टू अचीव स्टेबल ऑक्टेट, अष्टक म्हणतो आपण. तर कॅल्शियमचा काय आहे फॉर्म्युला किंवा हे 20 आहे आणि ऑक्सिजनचं काय आहे तर 8 आहे. तर ह्याचं किती येईल? 2 8 8 आणि 16 18 आणि इथं 2 आणि इथं काय ह्याचं 2 आणि 6 म्हणजे ऑक्सिजनकडे 2 कमी आहेत याला 8 पूर्ण करण्यासाठी आणि ह्याने जे 2 दिले तर काय होईल? ह्याच्याकडे 2 जास्त आहेत म्हणून ह्याच्यावर प्लस चार्ज असतो आणि ह्याच्याकडे 2 कमी आहेत म्हणून ह्याच्यावर मायनस चार्ज असतो, 2 मायनस असतात. तर मग ह्याची पण ऑक्टेट कंप्लीट होईल म्हणजे हे जे 8 पूर्ण होईल. एक तर आपल्याकडे 2 स्टेबल राहील किंवा 8 पाहिजे किंवा 18 पाहिजे. मग इथं हा पण स्टेबल होईल देऊन आणि हा घेऊन स्टेबल होईल. तर मग काय करावं लागेल कॅल्शियम ऑक्साईड मध्ये? तर कॅल्शियमच्या अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूकडे जाणार आहेत, बरोबर, इकडनं इकडे जातील. तर ह्याचं उत्तर 1 आहे. थोडस मग त्याचा किती आहेत बाबा इलेक्ट्रॉन नंबर वगैरे त्या गोष्टी बघायच्या. म्हणजे हे एवढंच आहे की सगळेच प्रश्न काही तुम्हाला असंच अप्रोच वर नाही सुटणार. काही प्रश्नांमध्ये तुम्हाला थोडी बेसिक माहिती ही पाहिजेच. त्याच्यामुळं सगळे प्रश्न अप्रोच वर नाही सुटणार आहे. हा त्यातलाच एक प्रश्न आहे की 32 ग्राम मिथेन ज्याचा रेणू वस्तुमान किंवा मोलार मास 16 ग्रॅम पर मोल आहे. तर जो 192 ग्रॅम ऑक्सिजन मध्ये मिक्स केला तर त्याचा पूर्ण मिक्स नाही होणार. तो त्याचं काय मोल फ्रॅक्शन विचारलेलं आहे मिथेनचा. तर त्याचा आन्सर आहे 0.25. अशा वेळी 2 ऑप्शन आहेत तर त्याचं तुम्ही फ्रॅक्शन मध्ये आन्सर निवडणं अपेक्षित आहे, पूर्णांकामध्ये नाही. मग रिस्क घ्यायचे तर 2 ऑप्शन तसे निवडायचे. जर तुम्हाला सोडवायचं नसेल तर, सुटत असेल तर सोडवायचं, नसेल तर तुम्ही तो फ्रॅक्शन मध्ये निवडायचं. आता हा बघा, पण बाकीचे जे प्रश्न आहेत सायन्सचे जवळपास आता 20 पैकी एक 4 प्रश्न आपण समजूयात जे की गणितावर असतील. तिथे तुम्हाला फॉर्म्युला आठवेल नाही आठवेल. 16 प्रश्न तरी असतात की त्याचं तुम्ही काही ना काही वाचलेलं असतं. त्याच्यामुळे ते प्रश्न थोडा विचारपूर्वक सोडवायचे प्रश्न सुटतात. भीती नाही घ्यायची त्याच्याबद्दल. ठीक आहे. आता हिरा किंवा डायमंड बद्दल विचारलंय. हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे. मला सांगा विद्युत सुवाहक असतं तर आपण हिराच्या गोष्टी घातल्या असते का डायमंडच्या? नसत्या ना. तर मग दुर्वाहक आहे तो. तर एक तर पहिली गोष्ट सब ऑप्शन मध्ये ऑल ऑफ द अबोव आहे. ए तर एक गेला, एक ऑप्शन गेला. ग्राफाइट मध्ये द्विमितीय प्रकारची संरचना असते. ग्राफाइट हॅज 2 डायमेन्शनल शीट, बरोबर आहे. आणि ग्राफाइट हा विद्युत वाहक आहे. जरी तो हे असला तरी तो नॉन मेटल असला तरी विद्युत वाहक आहे. जी सी पण वाक्य बरोबर आहे. आणि खडकाला भोग पाडण्यासाठी हिरा माहितीये का, मोठमोठ्या काचां वगैरे ह्याच्यासाठी सुद्धा फोडण्यासाठी त्या हिऱ्याचा वापर केला जातो. तर सगळी वाक्य बरोबर आहे, जास्त विचार करायचा नाही. मग ग्राफाइटची जी संरचना आहे ते द्विमितीय असेल का नसेल का, तुम्ही वाचलं नसेल की तुम्हाला आठवत नसेल तर ते बरोबरच घेऊन चालायचं. जोपर्यंत शुअर शॉर्ट तुम्हाला आठवत नाही तोवर त्या गोष्टी अजिबात नाकारायच्या नाहीत. आता पुढचं बघा, कोणाची आयनन ऊर्जा म्हणजे आयनायझेशन एनर्जी सगळ्यात जास्त आहे. याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, एकच ऑप्शन निवडायचं आहे, बरोबर. तर सगळ्यात जास्त म्हणजे एकाला निवडायचं आहे आणि ज्याच्यावरती जास्त प्लस चार्ज असतात ना ते जे आयनायझेशन पॉवर किंवा आयनायझेशन एनर्जी जास्त असते. तर Mg2+ वर जास्त आहेत तर जास्त. आता अजून एक असतं की ज्याच्यावर निगेटिव्ह किंवा मायनस चार्ज जास्त असतं त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याची जास्त असते, आयनायझेशन एनर्जी प्लस वाल्याची जास्त असते. एवढंच लक्षात ठेवा. आणि इथं सर्वात जास्त म्हटलेलं आहे, मॅक्झिमम म्हटलेले सगळे घेऊन नाही जाऊ शकत तुम्ही. या Mg मध्ये पण सगळ्यात जास्त कोणाची तर ज्याच्यावर जास्त प्लस चार्ज आहे त्याची असणार आहे. ठीक आहे. आता हा बघा, केमिकल रिएक्शन रेट्स जनरली म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे सुरुवातीला जास्त असतो. ठीक आहे.
आणि नंतर तो काय होतो, कमी कमी होत जातो. जसा वेळ जाईल तसा तो अभिक्रियेचा वेग कमी होत जातो, कारण ती अभिक्रिया पूर्णत्वाकडे जायला लागते. त्यामुळे त्याचा अभिक्रियेचा वेग हा कमी कमी व्हायला लागतो. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. हा, आता ही फॅक्ट बेस्ड प्रश्न आहे. हे तुम्हाला वाचलं असेल, माहिती असेल तर सोडवायचं, रिस्क घ्यायची असेल तरी तुम्ही सोडवू शकता. हा, माइल्ड सेट रिड्युसिंग एजंट विच रिड्युसेस ओनली कार्बोनिल ग्रुप, तर तो कोणता आहे, NaBH4. मग आता जर तुमचा प्रश्न तुम्ही पेपर सोडवत असताना जर इथं चुकला किंवा नवीन वाटला तुम्हाला, तर लिहून घ्यायचा. माइल्ड रिड्युसिंग एजंट आहे तो, माइल्ड सौम्य शोषणक आहे कोण, NaBH4. पुढे येऊ शकतो ना ह्याच्यावर प्रश्न, काही सांगू शकत नाही आपण. आता असे हे विज्ञानाचे, सायन्सचे 20 प्रश्न होते. 20 प्रश्नांपैकी 15 तरी प्रश्न असे असतात की जे तुम्ही वाचलेल्या कुठल्या ना कुठल्या सोर्स मधून आलेले असतात किंवा तुम्ही त्या लॉजिकवर सोडवू शकता. 4 ते 5 प्रश्न जे गणित वगैरे असतात तिथं तुम्हाला ऐनवेळी सुचतं पण फॉर्म्युला, आणि कधी सुचणार पण नाही. पण तिथं पण मी सांगितल्याप्रमाणे जर फ्रॅक्शन मध्ये असणारे, पॉइंट मध्ये असणारे उत्तरांमध्ये तुम्ही टिक करायला हरकत नाही. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे जो की पॉलिटीचे प्रश्न सुरू होतात. तर आता बघा, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या संदर्भात असलेली जी 2021 ला म्हणजे नुसती लेटेस्ट झालेली जी घटना दुरुस्ती होती, 105वी घटना दुरुस्ती कोणाची, सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे ACBC. तर भारतीय संविधानाच्या कलमामध्ये किती, तर 3 कलमांमध्ये बदल केलेला. आय थिंक 342, 366 आणि किती 340 का 338 या 3 कलमांमध्ये त्यानुसार बदल झालेला आहे. तर 3 कलम त्यानुसार कोणती आहेत ती पण बघून घेतली पाहिजे तुम्ही. आता बघा, शोषणाविरुद्धचा हक्क संदर्भात बरोबर विधान निवडायचे. तर शोषणाविरुद्धचा हक्क ह्याच्यासाठी 2 कलम आहेत, 23 आणि 24. तर मानवी तस्करीचं कलम हे 23वा आहे, मानवी तस्करी आणि वेठबिगारी. ठीक आहे. आणि जे 24वा कलम आहे ते बाल कामगार त्या संदर्भातला आहे. तर मग कोणत्याही विशिष्ट धर्माचं कुठं नाही, धर्माचं स्टार्ट कुठून होतं, 25 ते 28. हे असे सेक्शन वाईज लक्षात ठेवू शकता. अल्पसंख्याक 29, 30 आणि कायद्यासमोर समानता कलम 14. ठीक आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढं काय, कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत थेट सहभाग घेत नाही विचारलेलं आहे. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं, जे निर्वाचित सदस्य असतात तेच राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. निर्वाचित म्हणजे इलेक्टेड. आणि जे नामनिर्देशित असतात ते घेत नाहीत. ठीक आहे. फक्त D, नॉमिनेटेड सदस्य भाग घेत नाहीत कुठलेच, राज्यसभेचे असो किंवा याचे पण असो. पुढचा प्रश्न, आता हा बघा, जिल्हा न्यायाधीशाच्या बाबतीत बरोबर विधान निवडायला सांगितलंय. तर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांकडून केली जाते. हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. तर त्यांची नियुक्ती कोण करतो, राज्यपाल. राज्यपाल करतात हायकोर्टच्या सल्ल्याने, आणि जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार हा राज्यपालांनाच असतो. म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर नाहीत, म्हणजे चुकीची आहेत. आता हा प्रश्न बघा, जोड्या लावा विचारलेला आहे आपल्याला. कोणत्या देशांकडून आपण काय घेतलेलं आहे, दरवर्षी ह्याच्यावर प्रश्न असतो. तर एकेरी नागरिकत्व हे आपण इंग्लंडकडनं घेतलेलं आहे. 1 ला 1 असलेला एकच ऑप्शन आहे, आपली जोडी लागून जाते. पण असं जरी असलं तरी पूर्ण खालच्या जोड्या पण बघून घ्यायच्या, दुसरी पण बघून घ्यायची. 1 न जरी जोडी लागत असेल तर दुसरी बघून घ्यायची, आपलं उत्तर कन्फर्म करायचं आणि मगच तिकडे गोल करायचं. आणि जोड्या लावामध्ये सोपं दिसतं म्हणून आपण खूप त्याला हे करतो, लगेच फास्ट मध्ये त्याला गोल करायला लागतो. तसं करायचं नाही, प्रश्न चुकू शकतात. आणि एकदा प्रश्न चुकला की मग खूप वाईट वाटतं. राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला गेला. तर आपल्याला माहिती आहे, जेव्हा 1975 ला इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी जेव्हा आणीबाणी लावलेली होती,
तर ती आणीबाणी अंतर्गत उठाव किंवा अंतर्गत अशांतता या कारणाने लावलेली होती आणि त्या आणीबाणीचे परिणाम खूप लोकांना त्यासाठी जेलमध्ये जावं लागलेलं होतं. मग त्यानंतर जेव्हा ते सरकार 1978 पडलं आणि जनता सरकार सत्तेवर आलं, त्यावेळी त्यांनी काय केलं तर इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती करून खूप गोष्टी बदललेल्या होत्या, म्हणून त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात 42व्या घटना दुरुस्तीला. मग त्यातल्या बऱ्याच तरतुदी ह्या उलटवलेल्या होत्या, रिव्हर्स केलेल्या होत्या 44व्या घटना दुरुस्तीने. तर मग त्याच्यामध्ये त्यांनी अंतर्गत अशांतता याच्या जागी सशस्त्र बंड हा शब्द टाकला आणि असं सांगितलं की राष्ट्रीय सशस्त्र बंड झालं तरच राष्ट्रीय आणीबाणी लावू शकतो, एकतर परकीय आक्रमण किंवा मग सशस्त्र बंड. अंतर्गत अशांतता हा शब्द 44व्या घटना दुरुस्तीने काढून टाकलेला होता. तर मग तो शब्द कधी जोडला तर 44वी घटना दुरुस्ती. पुढचा आहे 77. याच्यामध्ये बघा, कोणतेही सर्वसाधारण विधेयक जे सामान्य विधेयक आहे ते संसदेकडे पुनर्विचारासाठी राष्ट्रपती पाठवू शकतात. बरोबर आहे, एकदा पाठवू शकतात फक्त. राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात हे वाक्य चुकीचे आहे, कारण ते त्यांच्या परवानगीनंच मांडलेलं असतं, त्याच्यामुळे ते परत पाठवू शकत नाही. तो ऑप्शन त्यांच्याकडे नसतो, बाकीचे ऑप्शन असतात, तो नसतो. संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना मंजुरी द्यावी लागते. हे परत 44व्या घटना दुरुस्तीनेच टाकलेलं आहे. एकदा पाठवू शकतो, परत आलं की द्यायची. म्हणजे ब वाक्य गेलेलं आहे आपलं, बी, ए आणि सी हे बरोबर आहे. ठीक आहे, खूप सोपे आणि सुटणारे प्रश्न असतात आपले. आता जो कॅग आहे, भारताचा नियंत्रक व महालेखापाल, याच्या संदर्भातली विधानं विचारल्यास बरोबर विधान निवडायचे. सब ऑप्शन आहेत, पण ऑल ऑफ द अबोव नसल्यामुळे एक आपल्याला काढायचं आहे. हे डोक्यात ठेवून ऑप्शन वाचायचे. त्याची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाते, हे वाक्य बरोबर आहे. त्याचे वेतन आणि इतर सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केल्या जातात, हे बरोबर आहे. म्हणजे अ आणि ए बी बरोबर आहे, म्हणजे बी सी हा गेला, ए सी वाला बी बरोबर आहे म्हणून सी पण गेला. आता डी किंवा सी, तर ते पंतप्रधानांकडून केव्हाही पदमुक्त केले जाऊ शकतात नाही, ती घटनात्मक बॉडी आहे, त्यामुळं सी वाक्य गेलेले आहे, म्हणजे हे गेला. तर ए बी आणि डी हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न विधान परिषदेसंदर्भात विचारलं. तर विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे, वाक्य चुकीचं आहे. सॉरी, विधान परिषद हे स्थायी आहे हे वाक्य बरोबर आहे. राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे वाक्य चुकीचं आहे. कारण राज्यपाल जर पदसिद्ध अध्यक्ष असते तर प्रत्येक राज्यात, आपल्याला माहिती आहे प्रत्येक राज्यात विधान परिषद नाहीये, 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. तर मग राज्यपाल जर असते तर प्रत्येक राज्यात राज्यपाल आहेत, मग ते असते ना, तर हे वाक्य चुकीचं आहे. मग बी गेला. आता ए आणि सी, आता ए तर बरोबर आहे, काही नार्ममध्ये सदस्य सोडले विधान परिषद सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात. ए आणि सी हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. ठीक आहे, आता बघा, जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व हे या दिवशी संपले. तर जेव्हा 31 ऑक्टोबर 2019ला जेव्हा ती घटना दुरुस्ती केली, तर त्यानंतर त्यांनी ते अस्तित्व संपवलेलं आहे. जम्मू काश्मीर मानवी हक्क म्हणजे जेव्हा जम्मू काश्मीरचं पुनर्रचना करून केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर केलं, ती तारीख आहे 31 ऑक्टोबर 2019. विचारलेली आहे बऱ्याच वेळा, तर ही लक्षात ठेवू शकता. पुढे आहे भारतीय राज्यघटनेतील 1992च्या 74व्या घटना दुरुस्तीने शहरी भारतात किती प्रकारच्या नगरपालिका? तर आपल्याला माहिती 3 प्रकारच्या आहेत. कुठली? एक मनपा, महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत. या 3 प्रकारच्या पालिका अस्तित्वात आलेल्या आहेत. 74वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती ग्रामीणसाठी होती, 74वी शहरीसाठी होती.
महाराष्ट्र विधान परिषदेला 50 वर्ष कधी पूर्ण झाली? हा प्रश्न रिपीट आहे, याच्या आधी पण विचारलेला आहे. 2019च्या पूर्वी 1937 ला स्थापना झालेली होती, तिथून 50 वर्ष. बऱ्याच लोकांनी 2010 पण केलेलं होतं त्यावेळी, पण ते 1937 ची आहे आणि म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी, आणि 87 ला त्याला 50 वर्ष झालेले. तो प्रश्न रिपीट झालाय, म्हणजे रिपिटेशन पण असतं प्रश्नांचं, फक्त आपण तसं हे केलं पाहिजे. आता पुढचं, शपथ किंवा प्रतिज्ञांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत? तर 3 सुरुवातीला कन्फ्युजन होतं म्हणून लक्षात ठेवायचं, रा, वे, श. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा राज्य आणि त्याचं हे आहे पहिल्या 4 ह्याच्यामध्ये, त्यानंतर वेतन आहे दुसऱ्या सूचीमध्ये, आणि तिसऱ्या सूचीमध्ये शर्ती आहे, शपथ आहे, सॉरी. तर मग वेतन कुठल्या ह्याच्यामध्ये दिलेले? शपथांचे नमुने तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत, तिसऱ्या शेड्यूल मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, रावेश. त्यानंतर भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPIM ची स्थापना केव्हा झाली? तर CPIM ची स्थापना 1964 ला झालेली. म्हणजे आधी काय होतं? CPI होतं, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. ठीक आहे. मग त्याचं जेव्हा इंडिया चायना वॉर झालं ना, इंडिया चायनाचं युद्ध झालं त्यावेळी, त्यानंतर CPIM ची स्थापना झालेली आहे, मार्क्सवादी. आणि हा लोकसभा अध्यक्षांच्या संदर्भातला प्रश्न विचारलाय. बरोबर विधानं निवडायचे. लोकसभा अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने: राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात, त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही. आपल्याला माहितीये, जे खासदार झालेले असतात त्यांच्यातूनच अध्यक्ष निवडतात. ठीक आहे, म्हणजे बी गेला, 2 ऑप्शन गेले. तर एक असे, ते संस्थेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवतात, हे बरोबर आहे. आणि राष्ट्रपतींची मर्जी नाही चालत त्यांच्या पदासाठी. ठीक आहे, तर हे असे आहे. पुढचा प्रश्न, आता हे जे प्रश्न आहेत तर ते करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्न आहेत, याची रिपीट होण्याचे चान्सेस खूप कमी असतात, तरी आपण ते एका फास्ट ह्याच्यामध्ये बघणार आहोत, कारण याचं रिपिटेशन नसतं. आपल्याला फक्त ते एरियाज फाइंड आउट करायचे असतात की कुठल्या एरियावर प्रश्न येऊ शकतो. आता हा जो प्रश्न आहे, मुस्लिम महिला हक्क दिवस, हा आपण वाचलेला असतो कुठेतरी, किंवा हा पुढे मुख्य परीक्षेसाठी परत GS3 वगैरे त्याच्यामध्ये करताना तुम्हाला ते गरजेचं आहे. त्यामुळे मुस्लिम महिला हक्क दिवस हा 1 ऑगस्टला असतो. तर हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे की कोणत्या राज्याने 1 नोव्हेंबर 2021 रोजी कन्नड भाषा आणि राज्योत्सव साजरा केला? तर जॉर्जिया आहे. तर ते त्या वेळेचं करंट आहे. आता जर जॉर्जिया बद्दल बघितलं तर जॉर्जिया बद्दल आता करंटचं काय आहे, तर जॉर्जिया हिंदू फोबियाचा निषेध करणारा राज्य आहे. तर मग अमेरिकेतलं राज्य आहे. तर मग ते तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता आता रिलेट करून, पण ते रिपीट होण्याचे चान्सेस नाही. चंदीगडची चमत्कारी आई, मिरेकल मॉम ऑफ चंदीगड, मानकूर, हे त्या वेळेचं करंट आहे. त्याला जास्त आता सोडवताना, किंवा आता तुम्ही जर पेपर सोडवत असाल, तुमचं चुकलं तरी सुद्धा एवढं त्याचा लोड घेण्यासारखं नाही, कारण ते करंट आपल्याला रिपीट इतकं होत नाही. 2021चा नोबेल शांतता पुरस्कार मारिया रेसा यांनी रॅपलर नावाची जी डॅश डॅश स्थापन केलेली होती. असे जे ऑप्शन आहेत, वाचले नसतील तरी जास्त इलॅबोरेटिव्ह मोठा ऑप्शन द्यायचा. ठीक आहे, आणि तो बरोबर येतो. 4 आयोगाने याचं पण उत्तर 4 दिलेलं आहे. आता संघ सरकारने, म्हणजे आताचे जे गव्हर्नमेंट आहे, त्यांनी जैन समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा दिला 2014 ला. तर त्याच्यावर त्यांनी करंटवर प्रश्न विचारला. तर मग आता भारतामध्ये, देशात किती 6 अल्पसंख्याक समुदाय आहेत? तर ते वाक्य आहे बरोबर. त्यानंतर अल्पसंख्याक यादीमध्ये एखाद्या समूहाचा समावेश करण्यासाठी संसदेने साध्या बहुमताने घटनादुरुस्तीच लागत नाही, त्यामुळं कायदा करून ते करू शकतात. त्यामुळं ब हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे, तिथून ते वाक्य पुढचं चुकीचं आहे. म्हणजे बी गेला, योग्य विचारले, बी गेला, फक्त अ बरोबर आहे. आणि भारताच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची स्थापना 2006 ला झालेली आहे, 9 ला नाही. हे थोडस मुख्य परीक्षेचा अभ्यास केलेला असेल ना आपण, तर आपल्याला अजून मग त्या गोष्टी येतात. पण तरीही हेच वाक्यासाठी मुख्य परीक्षेचा अभ्यास लागतो, या वाक्यासाठी नाही लागत ना, कायद्याने झालेली. पुढचं आहे
2020चा बुकर पुरस्कार, आता 21चा पेपर आहे, 20चा बुकर पुरस्कार विचारले, मग आपल्याला 24चा पेपर असेल तर आपल्याला 23चा विचारलेला जाऊ शकतो. तर मग आपल्याला 23चा बुकर पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? पॉल लीच, प्रोफेट सॉन्ग त्यांची कादंबरी आहे, त्याला मिळालेले आहे. मग ते आपण आपल्या दृष्टीनं करंट करायचं. आता अँथ्रोपोसिन ही जी आहे ते वापरणारी संज्ञा वापरणारे जे नागरिक होते कुटजन हे नेदरलँडचे होते. गरजेचं नाही लक्षात ठेवणं. त्यानंतर संयुक्त राष्ट्राशी संबंधित चालवले ब्ल्यू डार्ट हे मिशन आहे. आता बघा ऑप्शन 4 पैकी जो इलॅबरेट केलेला ऑप्शन आहे, कंसामध्ये काहीतरी दिलं तर ते उत्तर असतं आणि तेच उत्तर आहे. म्हणजे ह्याच्याने तुम्हाला कळेल की काहीतरी लॉजिक लावलं तर आपलं उत्तर निघणार आहे. फक्त तिथं शांत राहिलं पाहिजे. प्रमुख भूमिकेतील अभिनेत्याचे 2021चे ऑस्कर पारितोषिक कोणी जिंकलं? तर आपल्याला ऑस्कर करायचे 2023चे. कुठल्या चित्रपटाला, कुठल्या अभिनेता अभिनेत्री, एवढेच करायचे. 3च गोष्टी. कुठल्या ह्याला मिळालं, कुठल्या भारतातून कोण नॉमिनेट झालेलं होतं, एवढं. वांग यापिंग, आता जिनपिंग वगैरे हे सगळे कुठले असतात? चायनाचे असतात. आता परत आला बघा 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनला. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश लडाख मध्ये लेह आणि कारगिल या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि उमंग नरूला, आता लडाखचे राज्यपाल ते त्यावेळी नव्हते, ते माथुर होते ना, तर अजय माथुर का कोणतर होते, तर ते वाक्य चुकीचे आहे. मग अयोग्य विचारले, फक्त सी हे अयोग्य आहे. खूप सोपे प्रश्न असतात. इव्हन आपण जर अनालिसिस केलं ना तर आपल्याला नंतर हे पण कळून जाते की काय उत्तर असू शकतं. आपलं डायरेक्ट लक्ष द्या 4 ऑप्शन पैकी उत्तरावरच जातो, एवढा कॉन्फिडन्स येतो. फक्त अनालिसिस केलं पाहिजे. तर मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये हा महाराष्ट्राच्या भूगोलात पण कव्हर होणार आहे. 6328 वगैरे काही लक्षात घ्यायचं नाही. किती महानगरपालिका आहेत? तर 9 महानगरपालिका आहेत, आपल्याला माहिती आहे. माझा भूगोलात पण येऊ शकतो तो प्रश्न. भारतातील साहित्य क्षेत्रातला ज्ञानपीठ पुरस्कार कोण देतो? मोठा ऑप्शन घ्यायचा, ठीक आहे. आणि हा आता बँका आणि त्याचे जे स्लोगन आहेत त्याच्या जोड्या विचारल्यात. आणि सब ऑप्शन मध्ये बघा ऑल ऑफ द अबो पण ऑप्शन दिसतोय, त्यानुसार वाचायचं. आणि माहित नाही उगीच नाकारायचे नाही, ऑल ऑफ द अबो ऑप्शन आहे. त्याच्यामुळं असे प्रश्न, करंटचे जरी प्रश्न असतील तरी अशा पद्धतीनेच डील करायचे. आणि अशा पद्धतीने आपण 2021चा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपरचा अनालिसिस बघितलेले आहे. आणि 2022 आणि 23च्या परीक्षेचा अनालिसिस पण आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.